एक उमेदवार आमचा हिरा आहे, हिरा. आणि जे पण काही गेले ती ब्लॅकमेलर गँग गेली, बीडची पीडा गेली आपण असं समजू. परंतु जे पण आज तुमच्या समोर 52 उमेदवार उभे आहेत आणि एक नगराध्यक्षाच्या उमेदवार, हे आपण निवडून गाळून गाळून दिलेली लोक आहेत आणि याच्या मागे तुम्ही खंबीर आणि ताकदीने उभे राहाल याच्यात मला शंका नाही. माझ्या बहिणींचे डोळे भरून आले होते, कारण डॉक्टर योगेश आणि आम्ही 7-8 वर्ष झाले मतदारसंघामध्ये फिरतोय, काम करतोय. मागच्या जे पक्षात आपण होतो त्या पक्षात आपल्यासोबत काय झालंय आपल्याला सांगण्याची गरज आहे का? निर्णय आपल्याला मान्य आहे की नाही? त्या पक्षात आपल्यासोबत जे पण झालं, दडपशाही होती, दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, पाय खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे लोक विकास काम करतात, मागचे 35-40 वर्ष बीड शहरामध्ये आहोत, त्या लोकांना मागे कसं खेचायचं, खड्ड्यात कसं पकडायचं, खिंडीत कसं पकडायचं ह्याचे प्रयत्न चालू होते. आपल्याला ते वेळीच लक्षात आले. आपण यावेळेस अडकलो नाही. चक्रव्यूहात अभिमन्यूला जसं अडकवलं होतं तसं अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही चक्रव्यूह व्यवस्थित ताईंच्या मार्गदर्शनाखाली भेदला की नाही? आणि जेव्हा आज आपण भारतीय जनता पार्टी पक्षात आहोत तेव्हा त्यांची विचारधारा, समाज कार्याची विचारधारा, विकासाची विचारधारा, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची विचारधारा ही जपत सबका साथ सबका विकास हे ध्येय डोक्यासमोर ठेवून इथून पुढे बीडकरांना आम्ही विकासाच्या मार्गावर नेणार आणि जिथलं जे जे पार्सल आहे तिथे पोहोचवणार, हे आज आपण निर्धार करू. आणि हेच वचन आज आदरणीय ताई साहेबांना देऊ आणि आदरणीय फडणवीस साहेबांना देऊ. एवढं